तर गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 5 वाजलेले आहे आणि आम्ही आवरून आंघोळ बिंघोळ करून झाडांना पाणी देत आहोत. कारण आता आम्ही 2 दिवस घरी नाहीये. कारण आज आम्हाला जायचं होतं कोकणामध्ये. खाऊचं सामान बॅगा बिगा पॅक करून बार्बिक्यूचं डबडं घेऊन आम्ही प्रवासासाठी निघालो होतो. दरवाजाचं लॉक वगैरे लावलं आणि गाडीचं लॉक उघडून सगळं सामान गाडीमध्ये लोड केलं. नंतर आम्ही घेतलं गौराबाईला, डुगू शेटला आणि सचिन शेटला. पेट्रोल पंपावर गाडी फुल टँक करून अखेर आमचा प्रवास चालू झाला कोकणाकडे. निवांत गाणी ऐकत ऐकत गप्पा मारत मारत आम्ही कोकणाकडे हॅलो गेलो. गाई, आज महिला दिन आहे. सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर महिला दिनानिमित्त मॅडमला घेऊन आम्ही चाललोय कोकणात. मॅडमची फरमाईश होती. हे सचिन शेट आणि गौरी मॅडम पण आमच्या बरोबर आहे. तर आम्ही फुल धमाल करणार आहे. हा डुगू शेट आहे, त्याला वडापाव पहिली खायची घाई झालेली आहे. तर आम्ही मस्त गरम गरम नाश्ता करून घेतो. आमच्या सोबत सोनू शेट पण आहे बघा, माझा मित्र आहे. नाश्ता केला, तिथे 2-3 कुत्रे होते, त्यांच्याशी प्रेमाने बोललो पण हाड हाड पळापळ करून टाकली त्यांनी. अखेर आम्ही पोहोचलो कोकणात. तिथे गेलो मच्छी मार्केटमध्ये. मच्छी मार्केट सगळं फिरून रेटची घासाघास करून रडून पडून कमी रेटमध्ये मच्छी घेतल्या. कोकणामध्ये आमच्या रेग्युलर मालती मावशी आहेत, ते आम्हाला कोळी पद्धतीने जेवण करून देतात. हा आमच्या हॉटेलचा व्ह्यू आहे. आम्ही पोहोचलेलो आहे मुरुड बीचला. व्ह्यू, हॉटेलचा व्ह्यू इतका भारी आहे ना मित्रांनो. ही रूम आहे आमची. एकदा रूमचा व्ह्यू पहा तुम्ही, तुम्हाला पण आवडेल. एकदम मस्त शांत. देवका मॅडम एकदम रेडी झाल्या बाबा समुद्रात जायला. आणि रूमला लगोलग मस्त असा बीच आहे. कसं आहे कोकण आहे मित्रांनो. कोकणामध्ये मन एकदम शांत होतं. आपले टेन्शन सगळे म्यूट होऊन जातात. पुढे केलेली धमाल आपण पाहूया पार्ट 2 मध्ये. भेटू मित्रांनो पुढच्या पार्ट मध्ये. बाय.